तापात उठे झाले पापा तापात उठे दैन्य गेले उठा 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 उठे झाले समाधान झाले समाधान झाले समाधान झाले समाधान पायी विसावले मन पायी विसावले मन पाय विसावले मन पाय विसावले मन पाय विसावले मन पाय विसावले मन झाली पापा तापा तुटी झाले पापा तापा तुटे झाली पापा तापा तुटी झाले पापा तापा तुटे दैन्य गेले उठा उठी 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 तुका म्हणे आले घरा म्हणे आले घरा तुका म्हणे आले घरा म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा 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 झाली बापा तापा झाले तुझी बापा तापा तुटे झाली बापा तापा तुझी झाली बापा तापा तुटे दैन्य गेले उठा उठी 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 पार कुमाई पार कमाई पार कुमाई पार कमाई ढोपार कुमाई पार कमाई पार कुमाई पार कमाई ढोपार कुमाई पार कमाई पार कुमाई पार कमाई धन्य आज देना धन्य आज देना धन्य आज देना धन्य आज दीना धन्य आज दीना धन्य आज दीना धन्य आज दीना धन्य आज देना धन्य आज देना धन्य आज देना धन्य आज देना धन्य आज दीना धन्य आज दीना धन्य आज दीना धन्य आज दीना झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन झाले पापा तापा तोडे झाले पापा तापा तोडे झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तोटी झाली पापा तापा तोटी दैन्य गेले उठा उठी आ
दैन गेले उठा उठी रे उठा उठी दैन गेले उठा उठी दैन गेले आ दैन गेले उठा उठी दैन गेले उठा उठी झाली बाबा तापा तुटी झाली बाबा तापा तुटी झाली विठ्ठल 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 ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। धन्याजी दीन, धन्याजी दीन झाले संतांचे दर्शन, झाले पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी विसावले मन, झाले पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी। काय शेवटी तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा, झाले पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा। करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, ओ
चराचरी करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा लादलो ओ पावन झालो चराचरी चराचरी शरण शरणजी एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटे दैन्य गेले उठा उठी वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठान श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कुंभारजुरी तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून श्री क्षेत्र पैठणसाठी निघालेली ही पायीवारी हे 18वं वर्ष या पायी दिंडी सोहळ्याला यावर्षी संपन्न होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून श्री क्षेत्र हर्षी या ठिकाणी सुरुवातीला आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या. कधी तिथं थांब, कधी इथं थांब, कधी तिथं थांब, कधी इथं थांब. आणि गेल्या मला वाटतं 10-12 वर्षापासून सतत एक आश्रयदाते अन्नदाते आम्हाला मिळाले. ते म्हणजे आपले भगवानरावजी वाघ सरपंच पोतेपूर्वी. आता आहे का? आता आहे का? नाही. त्यांचं सानिध्य आम्हाला लाभलं आणि तेव्हापासून निश्चिंत अशा प्रकारचं आम्ही सगळे वारकरी निश्चिंतपणानं धावत पळत इथपर्यंत येतो. अगदी इथं आल्यानंतर आपल्या घरी आलो असं एक समाधान मनाला मिळतं. ही वाटचालीची सेवा खरं तर आज आमचे गिनाबाबा हरिभक्तपरायण गिनाजी महाराज यांना म्हटलं तुम्ही सेवा करा. ते म्हणे नाही गुरुजी ते कुठं शक्य आहे का? का शक्य नाही? ते म्हणे आमच्या सेवा पहिल्याच व्हायला पाहिजे. कधी कधी पहिल्या म्हणजे गेल्या वर्षी, नाही तर काल परवा, नाही तर निदान मागच्या महिन्यात. टायमर कुठं जमत असतं. ठीक आहे. पण ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. ही वाटचालीचं कीर्तन आहे. वाटचालीचं कीर्तनामध्ये फार झालं तरी अर्धा-पाऊण तास 1 तास जेवढं होईल तेवढं बोलायचं असतं. ही संतांची वारी आहे आणि संतांची वारी असल्यामुळं जो अभंग घ्यायचा तो संतपर प्रकरणातला घ्यावा असं सर्वसाधारणपणे दंडक आहे. शेवटी कीर्तनकाराचं स्वातंत्र्य असतं. त्यांनी कोणताही अभंग घेतला तरी तिथं काही असं अडचणीचं काम नाही. परंतु आपण संतांच्या वारीसाठी निघालो, संतांच्या भेटीसाठी निघालो. संतांचं रूप आपल्या हृदयामध्ये आहे आणि ते हृदयाला धरून आपण संतांच्या भेटीसाठी आपली वाटचाल सुरू आहे. म्हणून संतांचं वर्णन करावं. जसं होईल तसं करावं, जेवढं होईल तेवढं करावं. संतांनी जशी बुद्धी सुचवली त्याप्रमाणे संतांचं वर्णन करत 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 कीर्तनामध्ये दोघांचीच वर्णन असतात. एक तर देवाचं असतं किंवा संतांचं असतं. संतांनी हा पायंडा घालून दिलेला आहे. बोलायचं तर देवाविषयी बोला, नाही तर संताविषयी बोला. संसाराविषयी तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. संसाराविषयी बोलायचं नाही. हो, मर्यादा घालून दिली बरं का. हो, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. पुढं काय? संत संगी अंतरंगी नाम बोलावे कीर्तन रंगी सुखी डोलावे भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या गरजी. या मर्यादेला सांभाळून आणि आपल्याली ही वाटचाल सुरू आहे. कोणीकडे बोलायचं, कसे बोलायचं, थातूर मातूर बोलायचं, लोकांचं मनोरंजन होईल याच्यासाठी बोलायचं. आणि मनोरंजनासाठी आपल्याजवळ वाहनं आपल्या खिशातच येत नाही. थोडंसं बसलं काढलं ते यूट्यूब का काय म्हणतात त्याला, ते
फेसबुक काय म्हणतात काढले की बसले मनोरंजन करीत. ते मनोरंजनासाठी नाही. आपण सांत नाथ महाराजांच्या दर्शनासाठी निघालो. शक्यतो नाथ महाराजांसाठी बोलता येतं. कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं, नाथ महाराजांचा अधिकार पाहिला. नाथ महाराजांनी भगवंताची सेवा कशी केली हेही पाहिलं. 36 वर्ष भगवंत नाथ महाराजांच्या घरी राबले. विठ्ठल या रूपानं, ध्रुवपद, श्रीखंड या रूपानं, कावडीनं पाणी भरणं आणि केशव या नावानं 12 वर्ष श्रीमद भागवताचं श्रवण करणं. 36 वर्ष भगवंताची सेवा देवाने केली. एवढा मोठा अधिकार. नाथ महाराज कोण होते त्यांचंही काल आपण वर्णन पाहिलं की भानुदासाचे कुळी, महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदातीर, महाविष्णूचे अवतार भगवंत आणि नाथ महाराज आहेत. जे नाथ महाराजांच्या घरी नाथ महाराजच राबले असं म्हणायला काय हरकत नाही. श्रीखंडाने गोपीचंदन ओगाळावा आणि नाथ महाराजाकडे तो द्यावा. ती गोळी गोपीचंदनाची, गोपीचंदन नाही चंदनाची. नाथ महाराजांनी ती चंदन परत श्रीखंडाच्या कपाळात लावा. कोणाच्या कपाळात लावा? श्रीखंड म्हणजे कोण होते? साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा श्रीखंड्या म्हणून नाथ महाराजांच्या घरी राबले. षष्टीचा पर्व काळ आहे. षष्टीच्या पर्व काळामध्ये 6 पर्व एकत्र आलेले आहे असं शास्त्र सांगतं. नाथ महाराजांचा जन्म, जनार्दन स्वामींचा जन्म, जनार्दन स्वामीची नाथ महाराजांची भेट, दत्तात्रयांची भेट, नाथ महाराजांवर जनार्दनांची कृपा, प्रयाण काळ जनार्दन स्वामीचा सुद्धा षष्टीलाच आहे. ही 6 पर्व एकत्र येतात म्हणून या षष्टीला अत्यंत अशा प्रकारचं महत्त्व आहे. कारण ही षष्ठी जी आहे ही कपिला षष्ठी होती आणि कपिला षष्ठी दर 60 वर्षांनी येत असते असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून या षष्टीला अत्यंत महत्त्व आहे. आपण सर्वजण मोठ्या प्रेमानं ऊन वारा थंडी पाऊस, थंडीत नाही म्हणा पण ऊन वारा असे भयानक त्रास घेऊन आणि हृदयामध्ये त्या संतांचं रूप धारण करून आपण निघालो. त्या संतांचं थोडंसं चिंतन आपल्याला करायचं आहे. थोडं भजन करू. विठ्ठल 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 विठ्ठल. कालचं एक चरण राहून गेलं होतं. मला गिनाबाबांनी सहज आठवण करून दिली. काय चरण होतं ते? काम नाही दुसरं चरण. देवतया जवळी असे नाही ती नाही हो. पहिलं चरण काय होतं? भूती झाली समता, काम क्रोधा नाही चाले, भूती झाली हे चिंतन राहिलं होतं नाही का? आठवण करून दिली. आठवण करून दिल्याची खुबी बेशी असते. अंबादास भाऊच्या कानावर ही शब्द आलेच नाही. बरोबर आहे. अंबादास भाऊच्या कानावर भूती झाली समता हे शब्द आलेच रे. मग तिथं लाऊडस्पीकरची लाईन गेली होती का? सांगणाऱ्याचा गळा बसला होता का? काहीच नव्हतं. परंतु त्यांना ते पुढारावरती त्याची करून घ्यायची होती. भूती झाली समता. त्या अधिकारावर गेल्याच्या नंतर काम क्रोध लोभ विकार रहित जीवन झालं. आणि त्या विकार रहित जीवनामध्ये भगवंताचं अंतःकरण वृत्तीमध्ये भगवंत स्थिरावले. म्हणजे पंडिताचं जे लक्षण दिलीप महाराजांनी सांगितलं होतं की सर्वत्र समदृष्टी प्राप्त होते. मग तो चांडाळ असो, गाय असो, कुत्रा असो, पृथ्वी असो, सर्वत्र सर्व ठिकाणी व्यापकत्व जे रूप आपल्या हृदयामध्ये आहे, ज्या रूपाचं आपण चिंतन करतो ते रूप त्याला सर्वत्र दिसलं. हा जो गेला भेद आणि अभेद म्हणजे हे जे जगत आहे विषमतेनं बनलेले जगत आहे. पण या विषमतेनं बनलेल्या जगतामध्ये एक परमात्माच सत्य आहे. आणि म्हणून अधिष्ठानाची सिद्धांत असा आहे, अधिष्ठान की निवृत्ती
अध्यस्त की निवृत्ती अधिष्ठान रूप ओवी आहे, अशी ओवी आहे विचारसागरामध्ये. अध्यस्त जे आहे त्या अध्यस्ताची निवृत्ती अधिष्ठान रूप असते. हे जगत अध्यस्त आहे आणि जगताचा अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठान मात्र सच्चिदानंद आनंद रूप आहे. आणि मग जेव्हा सच्चिदानंद रूपाची ओळख होते, तादात्म्याची एकरूपता प्राप्त होते, त्यावेळेस हे जगत जगत राहत नाही आणि मग त्या ठिकाणी सर्वत्र साम्य दृष्टी अशा प्रकारचे प्राप्त होते, असा त्याचा भाव आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांच्या भेटीची दुर्मिळता, संतांच्या भेटीची जी एक प्रकारची जी करावी लागणारी साधना अत्यंत कठीण आहे, अत्यंत दुर्मिळ आहे. कारण देव भेटणं सोपं आहे, पण संत भेटणं हे अति दुर्मिळ आहे. काही प्रमाण आपल्याकडे आहेत नाथ महाराजांचे. काय काय प्रमाण आहे ते? एक चंद्रामृत सुखशेव वेल, असता जाता रविधर वेल, बाह्या हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेट न होईल गा, ऐशी कैशी आणि भेट तेच साधू. संत भेट अत्यंत दुर्मिळ आहे, अत्यंत दुर्मिळ आहे. अत्यंत दुर्मिळातल्या दुर्मिळ ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये जसं वाघिणीचं हे दूध दुर्मिळ आहे, तसं संतांची भेट अत्यंत दुर्मिळ आहे. दुर्मिळ आहे पण सफल आहे. काही गोष्टी दुर्मिळ असतात पण सफल नसतात, काही गोष्टी सफल असतात पण दुर्मिळ नसतात, काही गोष्टी सफलही असतात आणि म्हणजे सफल नसतात आणि दुर्मिळ असतात. म्हणजे काही गोष्टी सहज मिळतात, त्या दुर्मिळ नसतात पण त्याचा उपयोग होत नाही. काही गोष्टी अशा आहेत की ज्या ठिकाणी दुर्मिळात दुर्मिळ मिळत नाही पण त्याचा उपयोग नाही. काही गोष्टी अशा आहेत की अति दुर्मिळ आहे पण सफल आहे. तशी संत भेट ही दुर्मिळ आहे पण जीवाचं कल्याण करणारी आहे. महाराज संतांच्या भेटीसाठी देव सुद्धा लालचा येते. कोण? ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, हो वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, हा वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, लक्ष्मी सहित शोभे नारायण. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, हो वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, हा वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, राहिला. असं कोणतं सुख आहे की ज्या सुखासाठी देव लालचावतो? या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. काय असेल हा प्रकार? काय थोडस का आपण ज्ञानेश्वरीच्या याच्यामध्ये शिरू. नेहमीच्या आपल्या ओव्या आहेत त्या भगवंत अर्जुनाला सांगतात संतांच्या बाबतीमध्ये. तो पहावा हे डोहळे मज अचुक्षिशी डोळे, हातीची लीला कमळे पूजू तया ते, दोवरी दोन्ही भुजालो घेऊनी
अलिंगावया लागुनी तयाचे अंग तया संगाचे निसुरवाडे मज विदेहा देह धरणे घडे किंबहुना आवडे निरुपम. म्हणजे संतांच्या भेटीची आवड तुम्हाला आम्हाला आहे याच्यात नवल नाही. संतांच्या भेटीची आवड देवाला सुद्धा आहे आणि म्हणून देव लालसायित आहे संतांच्या भेटीसाठी. म्हणून देवाची भेट होणं एक प्रकारचं सोपं आहे, पण संतांची भेट अतिशय अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली संत भेट झाली रे झाले की आपला परमार्थ संपला. परमार्थाचा तिथंच शेवट आहे. म्हणून संत भेट अत्यंत महत्वाची आहे. आणि ज्या दिवशी संत भेट होईल जगद्गुरु तुकोबरा म्हणतात तो दिवस माझ्या जीवनातला धन्यतेचा आहे. अभंगाच्या पहिल्याच्या धन्य आजी दीन 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 झाले संतांचे दर्शन झाली पापा ताप तुटी झाली पापा ताप तुटी झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन झाली पापा ताप तुटी झाली पापा जगद्गुरु तुकोबरा वर्णन करताना धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन. आजचा दिवस धन्य आहे. धन्य आहे. दिवसाला का धन्यता द्यायची बरं? कालचा दिवस जसा होता तसा आजचा दिवस तसाच आहे ना. कालही सूर्य पूर्व दिशेलाच उगवला होता. आज उत्तर दिशेला उगवला का पश्चिम दिशेला उगवला दक्षिण दिशेला उगवला नाही. काल जसा पूर्व दिशेला उगवला होता तसा आजचाही दिवस अशा आपल्याकडचा पूर्व दिशेलाच उगवलाय. दिवसाला काय धन्यता द्यायची? दिवसाला काय धन्यता द्यायची? दिवस हा जड आहे. जडच एक नाही. कालचा दिवस संपला आजचा दिवस आला. जसा कालचा दिवस संपला तसा आजचाही दिवस आणि काही कालानं संपणार आहे. दिवसाला धन्यता का द्यायची? त्याचं कारण आहे धन्यता दिवसाला नाही. धन्यता ही दिवसाला नाही. त्या धन्यतेचं मुख्य कारण म्हणजे धन्य मी आहे. ती धन्यता आपल्याकडे घ्यायची. धन्य मी आहे. मी धन्य का आहे? तर मला आज काय झालं? संतांचं दर्शन झालं. दिवसाला धन्यता नाही. मी धन्य आहे. मला संतांचं दर्शन झालं. महाराज संतांचं दर्शन अति अवघडे अति अवघडे. दर्शन शब्दाचा अर्थ आहे यथार्थतेनं यथार्थतेनं संतांचं समग्र ज्ञान. दर्शन आपण जे जातो पांडुरंगाचं दर्शन करतो ते त्याला दर्शन म्हणत नाही. ते एक वंदन आहे, नमस्कार आहे. तसं संतांचं दर्शन म्हणजे संताला हात जोडले याला दर्शन नाही म्हणत. दर्शनामध्ये त्या ज्याचं दर्शन घ्यायचं त्याचं समग्र जे ज्ञान आहे ते ज्ञान हृदयामध्ये उतरून तदनरूप आपली वृत्ती निर्माण व्हावी ते दर्शन असतं. धन्य काळ संत
गावात बाबा आहे बरं का. या अभंगामध्ये धन्यता कोणाला देतात? काळाला देतात. कोणाला देतात? काळाला. या अभंगामध्ये धन्यता कोणाला देतात? दिवसाला देतात. दिवस धन्य आहे, काळ धन्य आहे. खरं तर काळही धन्य नाही, दिवसही धन्य नाही. धन्य मी आहे, धन्य मी आहे. आज मला संतांचं दर्शन झालं. महाराज असे अनेक प्रमाण आहेत संत वाङ्मयामध्ये. कारण संत ही कोणाला धन्यता द्यायला उरलेले नाहीत. संत हे सामान्य जीवाला कधी धन्यता देत नाही. विशेषत्वानं ज्या ठिकाणी जी गोष्ट आहे त्याला ते धन्यता देतात. व्यवहारामध्ये धन्य कोणीच नाही. बाकी धनवान आहेत, गुणवान आहेत, कलावान आहेत, सत्तावान आहे, सत्ताधीश आहे, पण कोणालाही संत धन्यता देत नाहीत. धन्यता कोणाकोणाला देतात? जसं धन्य काळ संत भेटी काळाला, म्हणजे संत ज्या काळामध्ये संतांची भेट होईल तो काळ धन्य आहे. किंवा धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे हरी पाठी स्थिरावला तोची धन्य. जो हरिपाठामध्ये स्थिरावला, स्थिर झाला. हरिपाठामध्ये म्हणजे हरिपाठ म्हणजे हरिपाठ म्हणता म्हणता त्याच्यावर स्थिर होणं, तसं नाही. हरिपाठ म्हणजे हरिनाम पाठ. पाठ शब्दाचा अर्थ आहे घोष किंवा चिंतन. या चिंतनामध्ये तो ज्याची वृत्ती तदाकार झाली, तद्रूप झाली, तो धन्य आहे. भगवंताच्या नामामध्ये जो स्थिरावला तो धन्य अशा प्रकारचा आहे. या ठिकाणी जगद्गुरु तुकोर म्हणतात, मी धन्य झालो म्हणून दिवसाला धन्य आहे. धन्य आजे दिन झाले संतांचे दर्शन. मला संतांचं दर्शन झालं, संतांचं दर्शन झालं, संतांचं दर्शन झालं. संतांच्या दर्शनाची फलश्रुती असते. काय असते? फलश्रुती असते. ती फलश्रुती दोन पद्धतीने मांडल्या जाते. एक पद्धती आहे अनिष्ट निवृत्ती आणि दुसरी पद्धत आहे इष्ट प्राप्ती. अनिष्ट निवृत्ती आणि इष्ट प्राप्ती. जे नको आहे त्याची निवृत्ती आणि जे हवा आहे त्याची प्राप्ती. दोन पद्धतीनं संतांचं दर्शन काम करत असतं. मग माझ्या जीवनातली अनिष्ट निवृत्ती काय झाली? अभंगाच्या दुसऱ्याच्या झाले बापा दापा तोटी, झाले बापा दापा तोटी, झाली बापा दापा तोटी, झाली बापा दापा तोटी, झाले बापा दापा तोटी, झाले बापा दापा तोटी, झाली बापा दापा तोटी, झाली बापा दापा तोटी. दैने गेले उठाउटी, दैने गेले उठाउटी, दैने गेले उठाउटी, झाले बापा दापा तोटी, झाले बापा दापा तोटी. दैन्य गेले उठाउटी, दैन्य गेले उठाउटी, झाली बापा दापा तोटी, झाली बापा दापा तोटी. तुकोबाऱ्या वर्णन करतात, माझ्या जीवनातली अनिष्ट निवृत्ती झाली. अनिष्ट काय आहे? तर पाप, ताप, दैन्य हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. आणि ही सगळ्यात मोठी अनिष्ट गोष्ट आहे. ती निवृत्ती झाली. झाली पापा तापा तोटी. पाप गेलं, ताप गेला आणि दैन्य गेलं. पाप गेलं तसं नाही गेलं, कारणासहित गेलं. कारण पापाचं कारण काय आहे? काल आपण चिंतन केलं. पापाचं कारण कोण आहे? पापाचा बाप कोण आहे? लोभ आहे. लोभ आहे. पापाचा बाप लोभ आहे. पापाची निर्मिती लोभापासून आहे. पापाची निर्मिती लोभापासून आहे. लोभ पूर्ण झाला तर काय होतं? काम वाढत जातो. बरोबर आहे. आणि कामाची जर तीव्रता अधिक वाढली, तो काम पूर्ण झाला नाही तर काय निर्माण होतं? क्रोध निर्माण होतं. बरोबर आहे. म्हणजे पाप जातं तसं पाप जात नाही. पाप ज्याच्यामुळं निर्माण होतं ते सगळेचे सगळे घटक जे आहेत, कारण त्याची साखळी असे पाप पुण्याला कारण,
अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेद ज्ञान, भेद ज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. आत्मस्वरूपाचं अज्ञान गेलं की भेद ज्ञान जातं, भेद ज्ञान गेलं की विषमता जी आहे ती किंवा विषम ज्ञान जे आहे ते निवृत्त होतं. म्हणजे भेद ज्ञान गेलं की अनुकूल प्रतिकूल जातं, आणि अनुकूल प्रतिकूल गेलं की त्याच्यासोबत त्याचं पाप अशा प्रकारचं निवृत्त होत असतं. म्हणून मूळ पापाचं जे कारण आहे ते अज्ञान आहे. भगवंताविषयी असणारं जे अंतःकरण वृत्तीमध्ये अज्ञान आहे, आत्मस्वरूपाविषयी असणारं अज्ञान, हे अज्ञान पुढं पापाला, तापाला, नाशाला, नरकाला जाण्यासाठी काल आपण ते चिंतन थोडंसं केलं होतं की नरकाचा दारवंठा त्रिशंकू हा माऊली ज्ञानोबा वर्णन करतात. या काम क्रोध लोभा माझी जो जीव होय उभा, तो निरयपुरीची शोभा सन्मान पावे. म्हणून काम क्रोध लोभ हे जे विकार आहेत, म्हणून तो जगद्गुरु तुकोबर म्हणतात, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठाउठी. पाप गेलं, पाप का त्याच्या कारणासहित गेलं, तापही गेला. ताप म्हणजे काय? हाडीताप, डेंगू ताप, आणखी आणखी कोणते कोणते ताप आहेत ते ताप नाही. ताप शब्दाचा अर्थ आहे दुःख, आणि दुःखाचे प्रकार तीन आहेत. किती आहेत? तीन. कोणते कोणते? आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक. तीन ताप आहेत. ताप शब्दाचा मूळ अर्थ आहे दुःख. हे तीन प्रकारचे दुःख असतात. या देहामध्ये असणारी आधी व्याधी रोग राई जेवढे असेल त्याला आध्यात्मिक दुःख अशा प्रकारचं म्हणतात. आणि बाहेरून चुकलं सांगा बरं का, आधी दैविक आध्यात्मिक दुःख हे शरीरामध्ये असणारे आधी व्याधी आध्यात्मिक दुःख आहे. बाहेरून येणारं जे दुःख आहे त्याला आधी भौतिक दुःख म्हणतात. म्हणजे चालता चालता ठेस लागली, पडला, चालता चालता तिकडून एक म्हैस पळत आली, याला शिंगावर घेतलं, पाडून टाकलं. चालता चालता याची मोटरसायकल एखाद्या झाडाला धडकली, चालता चालता मोटरसायकलची ट्रकची समोरासमोर गळा भेट झाली. याला म्हणतात आधिभौतिक दुःख. बाहेरून येणारं दुःख ते आधिभौतिक दुःख आहे. शरीराच्या अंतर्गत जे काही विविध ताप आहेत किंवा विविध प्रकारचे रोग आहेत याला आध्यात्मिक दुःख म्हणतात. आणि आधिदैविक जे दुःख आहे, आधिदैविक दुःख म्हणजे आता लागलं 15 दिवस झालेत लागलं ऊन चटकायला. आज जवळजवळ मला वाटतं पारा 37 का 38 अंशावर होता आज. म्हणजे जे मे महिन्यामध्ये जो सूर्य तळपतो तो सूर्य आज या 37 का 38 अंशावर सूर्य तळपतो आहे. म्हणजे अतिशय अतिवृष्टी, अनावृष्टी, अनेक प्रकारच्या रोगराई येणं याला आधिभौतिक, आधिदैविक, याला आधिदैविक अशा प्रकारचं दुःख म्हणतात. या तिन्ही दुःखानं प्रत्येक जीव त्रस्त आहे. कोणाच्या ठिकाणी आधिभौतिक दुःख आहे, कोणाच्या ठिकाणी आध्यात्मिक दुःख आहे, कोणाच्या ठिकाणी आधिदैविक दुःख आहे, काहींच्या ठिकाणी तिन्ही प्रकारचे दुःख आहेत. हो, त्रिविध तापाची झाली बोळवण, विविध तापाची झाली बोळवण, तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवान, देखिल्या चरण वैष्णवान, देखिल्या चरण वैष्णवान. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे. म्हणून झाली पापा तापा तुटी. ताप गेला म्हणजे त्रिविध तापाची बोळवण होते. पाप गेलं, पाप कारणासहित पाप जातं. वरवरचं पाप जाऊन काय नदीत बुडी मारली. आता उद्या आपण सर्वजण जाऊ कुठं, पैठणला, आणि गोदावरी मातेमध्ये अर्थात गंगेमध्ये स्नान करू. स्नान केल्यानं काय होतं? पाप जातं. पण कोणतं पाप जातं? जे काही कर्मजन्य पाप आहे तेवढं पाप जातं. पाप वासना जात नाही. पाप वासना धुण्याचं साधन म्हणजे गंगेमध्ये पाप घालवणारे अनेक साधनं आहे. मग गंगा पापम शनी, गंगा पापम
शुचितापम दैन्य दुःख कल्पतरू, म्हणजे कल्पतरू दैन्य दुःख घालवतो. चंद्र हा शीतलता देतो. गंगेमध्ये पाप घालवले जात असं म्हणतात, परंतु हे इतकं सत्य नाही. पाप वासना ज्या आहेत त्या पाप वासना गंगेमध्ये किती बुडकुळ्या मारल्या तरी पाप वासना ज्याप्रमाणे एखादा मनुष्य पाण्यामध्ये डुबला आणि तो मोहळाच्या भीतीने जर डुबला असेल ना, तर त्या मोहळाच्या माश्या त्याच्यावर जशा घुमत असतात, फिरत असतात, आणि तो जसा वरील पुन्हा तशा त्याच्यावर तुटू पडतात. तसं गंगेमध्ये बुडी मारले की ते पाप असं वर येतं, आणि ह्यो वर आला की पुन्हा त्याच्या बोकांडी बसतं. कोण पाप? गंगेतल्या स्नानानं पूर्णतः पाप जाईल शक्यता फार कमी आहे. दुसरा आहे ताप, 3 प्रकारचे. आणि तिसरा आहे दैन्य. दैन्य शब्दाचा अर्थ आहे गरिबी असा नाही. दैन्य शब्दाचा अर्थ आहे दीनता असा एक अर्थ आहे. आणि दैन्य शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे द्वैत दैन्य, द्वैत असणार. द्वैत म्हणजे मितूपणा. हा जो मितूपणाचा भाव आहे, ज्या अज्ञानाच्या माध्यमातून द्वैत निर्माण होतं, त्याच अज्ञानाच्या माध्यमातून पुढं आणि अनेक प्रकारचे दुःख त्याला भोगावं लागतात. ते द्वैत म्हणजे एक असणारा परमात्मा, व्यापक असणारा परमात्मा, पण तिथं मी तो पण भाव आहे, माझं तुझं भाव आहे, हे आमचं तुमचं आहे. अशा प्रकारचं जे द्वैत दैन्य ज्याला म्हणतात ते निवृत्त होतं. म्हणजे ही अनिष्ट निवृत्ती आहे, मानवी जीवनाला घातक ठरणारी ती अनिष्ट निवृत्ती संतांच्या दर्शनाने निवृत्त होते. थोडं भजन करू. विठ्ठल 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 कुंडली कवरदा विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मग त्याचा असा अर्थ घेऊ नये की उद्या गंगेला स्नानाला जायचंच नाही माणसाने. तसं नाही, स्नान करायचंय, पण त्या स्नानानं अंतरंग जे स्वच्छ पवित्र करायचे. अंतरंगामध्ये काल परवा एका जणांनी सांगितलं, अंतकरणामध्ये 3 दोष असतात. कोणते? मल, विक्षेप आणि आवरण. मल म्हणजे काय? मळकट वासना. विक्षेप म्हणजे चंचलता. आणि आवरण म्हणजे आच्छादन. मी कोण आहे, कोहम, मी कोण आहे याचं असणारं अज्ञान, याला म्हणतात आवरण. आवरण शब्दाचा अर्थ आहे झाकण. जसं आतमध्ये दिवा आहे पण वरून मडक्याचं झाकण असल्यामुळं आत काय आहे कळत नाही, तसं या देहामध्ये जे चैतन्य आहे, या देहामध्ये जो परमात्मा, या देहामध्ये जे जीव चैतन्य आहे, हे जीव चैतन्य असून तेच चैतन्य आहे किंवा तो आत्मचैतन्य आहे. याचं समग्र अशा प्रकारचं असणारं अज्ञान त्याला आवरण दोष म्हणतात. हे 3ही दोष संतांच्या संगतीमध्ये जातात, असं विशेष महत्वाचं आहे. म्हणून झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, ही झाली अनिष्ट निवृत्ती. इष्टप्राप्ती काय झाली? त्या अभंगाच्या तिसऱ्या झाले समाधान आले समाधान विसावले मन, पायी विसावले मन, पायी विसावले मन. झाले समाधान आई विसावले मन. झाले समाधान पायी विसावले मन. झाली बाबा बाबा तोटे, दैन्य गेले उठा उठी, दैन्य गेले उठा उठी, दैन्य गेले उठा उठी. झाली पापा ताप तुटी, दैन्य गेले उठा उठी, दैन्य गेले उठा उठी, दैन्य गेले उठा उठी. त्याला इष्टप्राप्ती म्हणतात. आपल्याला इष्ट काय आहे, योग्य काय आहे, काय घ्यायचंय जीवनामध्ये, त्याचं वर्णन तिसऱ्याच्या नामामध्ये करतात. झाले समाधान, झाले समाधान, झाले समाधान. समाधान झालं म्हणजे काय झालं? निरंकुशात तृप्ती प्राप्त झाली.
एरवी या संसारामध्ये कोणाचंच पोट भरत नाही. संसारामध्ये कोणाचंच पोट भरत नाही. म्हणजे तुम्ही साली पोट एवढाले मोठाले आहेत का? फार मोठाले आहेत, फार मोठाले आहेत पोट आहेत. पोट कोणाचंच भरत नाही. तुम्ही काही खा, सिमेंट खा, माती खा, काही खा, काही खा, पण पोट भरतच नाही. सरपंच पदावर गेला म्हणजे पोट भरत असं वाटतं का तुम्हाला? कोणी एखादा खासदार झाला तर पोट भरतं का? नाही भरत. पोटच भरत नाही. आमदार झालं तरी पोट भरत नाही. एकाला विचारलं का हो तुम्ही आता आमदार झालात, झाली तृप्ती झाली आज तुमची? म्हणे हो कशाची? म्हणे मी आमदार झालो गोष्ट खरी आहे, पण मंत्री कुठे आहे? म्हणजे त्याला कशाची हाव आहे? मंत्र्याची हाव. एखाद्या मंत्र्याला तुम्ही विचारा का हो तो तुम्ही मंत्री झालात, मंत्री झालो गोष्ट खरी आहे, पण मुख्यमंत्री कुठे आहे? मुख्यमंत्र्याला विचारा. तुम्ही आता आता असाल विचारायला विचारू नका बरं का. मुख्यमंत्र्याला विचारा. तो म्हणतो का होतात पूर्ण तृप्त आहेत. कशाचे तृप्त आहेत? माझ्या पार्टीनं मला मुख्यमंत्री केलं म्हणून झालो. म्हणजे तृप्ती कोणाचीच नाही, कोणाचीच नाही. संसाराची बांधणी भगवंताने अशी केली की संसारामध्ये कोणीही एक संत तत्व जर सोडलं तर संसारामध्ये कोणीही तृप्त नाही, कोणीही तृप्त नाही, कोणीही तृप्त नाही. अतृप्त, अतृप्तता. कोणत्याही पदावर गेला, जगाचा मालक जर झाला तोही तृप्त नाही. संसारची बांधणी कशी भगवंताने केली असेल बघा. 50,000 रुपये एका कीर्तनाचे घेऊनही तृप्ती होत नाही. ते एक बोत त्या दिवशी काय नवल वर्ण करून सांगू लागला. आमची माऊली प्रसन्न झाली तर 35 लाखाची गाडी दिली. जगद्गुरु तुकोबराय प्रसन्न झाले. काय कसं कसं भरकटत लोक काही सांगता येत नाही. तात्पर्य असं आहे की समाजात व्यवहारामध्ये या परमार्थ सोडून परमार्थ क्षेत्राच्या बाजूला जाणारी जी मंडळी ती सगळ्यात तृप्त आहे. तुम्ही कोणाची परीक्षा घ्या, कार्यकर्त्याची घ्या की ज्याचं कार्य करतात त्यांची घ्या, किंवा जे अतिउच्च पदावर सत्तेचे आहेत त्यांची घ्या, कोणी तृप्त नाही. नाही, तृप्ती इंद्राला मिळाली नाही, तृप्ती ब्रह्मदेवाला मिळाली नाही, तृप्ती रावणाला मिळाली नाही. तुकोबराच्या जीवनात शिरा. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. हे आनंदे निर्भय डोलात सो, आनंदे निर्भय डोलात सो. सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार. आनंद निर्भर डोलात सो. सर्व सुख सर्व सुख लालो सर्व अलंकार. आनंद निर्भर डोलात. जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनामध्ये जर आपण प्रवेश करून संतांचे चरित्र का अवलोकन करावं, कारण हेच आपल्याला त्यात आणि महत्वाचं आपल्या जीवनामध्ये घेता येतं. प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली. एक काळ असा होता की महाजनकी होती, आणि एक काळ असा आला की प्रतिकूल अवस्था प्राप्त झाली. श्री एक अन्न करता मेली इथपर्यंत अवस्था प्राप्त झाली. पण छत्रपती शिवरायांनी मोठ्या मान सन्मानानं आपल्या कारभाऱ्याच्या हाती, अर्थात जो सरदार असेल त्या सरदाराच्या हाती एवढं मोठं वैभव जगद्गुरु तुकोबारांकडे पाठवलं, पण नाही स्वीकार केला, नाही स्वीकार केला. याला
निरंकुश तृप्ती म्हणतात. कसलीच अपेक्षा नाही. आणि निरंकुश तृप्ती संसारी जीवनामध्ये, व्यवहारी जीवनामध्ये कोणालाही प्राप्त होत नाही, कधीच नाही, चुकून नाही. पण जगद्गुरु तुकोबांत मला संतांचं दर्शन झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की झाले समाधान, झाले समाधान, झाले समाधान, पूर्ण निरंकुशा तृप्ती, पायी विसावले मन. त्याच्यासाठी संतांच्या चरणी शरीर विसावून चालत नाही. शरीर विसावून का चालत जमत नाही. शरीर विसावून शरीरानं सेवा करून भागत नाही, मन विसावं लागतं. आणि आता कुठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, भाग गेला, शिन गेला, अवघा झाला आनंद. ही आनंद रूपता, निरंकुशा तृप्ती, पूर्ण समाधान. विषयातून मिळणारं समाधान हे आलं गेलं समाधान आहे. आलं समाधान गेलं समाधान. मनासारखे पीक मिळालं आलं समाधान, मनासारखं झालं आलं समाधान, मनासारखं नाही झालं गेलं समाधान. ही आलं गेलं समाधान समाधानच नाही. ही समाधानाची केवळ छाया आहे. ती पूर्ण समाधान अशा प्रकारचं नाही. पूर्ण समाधान जे आहे ते संतांच्या भेटी म्हणे झाले समाधान, पायी विसावले मन, झाले पापा तापा तुटे, दैन्य गेले उठा उठी. एकदम मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा जय जय विठोबा रखुमाई.